ओके. तर आजची आपली फक्त मीटिंग आहे एकाच प्रोडक्टवरती. त्याचं नाव आहे डीएक्सन गॅनो एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल. आणि कोकोनट ऑइल बद्दल जर तुम्ही आता माहिती ऐकली आणि ही जर लोकांच्या पर्यंत पोहोचली, तर प्रत्येक घरामध्ये दिवाळीला जे अभ्यंग स्नानाचं तेल आहे ते कोकोनट ऑइल द्यायला काही हरकत नाहीये. त्याचे भरपूर फायदे आहेत आणि ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल. तर असं कोकोनट ऑइल जे आपल्याकडं जे मिळतं, असं जगातलं एकमेव कोकोनट ऑइल आहे ज्याच्यामध्ये गॅनोडर्मा ऍड केलेला आहे. बाकीच्या कुठल्याही तेलामध्ये आजपर्यंत गॅनोडर्मा ऍड केलं कधी ऐकलेलं अजून तरी नाहीये. आणि त्याच्यामुळं याची गुणवत्ता खास आणि विशेष आहे. तर आता हे तेल अत्यंत महत्वाचं आपल्याकरता काय? तर पूर्वी असं व्हायचं की आत्ताच्या काळामध्ये एक असं झालंय की प्रत्येक अमेरिकेमधल्या 3 पैकी एका माणसाला कॅन्सर होतो. ओके. आणि जेव्हा हे प्रगतीशील राष्ट्र व्हायची होती तेव्हा 8,000 लोकांच्यात एकाला व्हायचा अमेरिकेमध्ये. आता 3 मध्ये एकाला होतोय कॅन्सर. त्याच्यानंतर प्रत्येक 600 मुलांच्या मागं एक मुलगाला कॅन्सर होणार आहे, होतोय. त्याच्यानंतर 100 पैकी 50% बायकांचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होतोय. सध्याची वस्तुस्थिती आहे. आणि मागच्या 20 वर्षाच्या काळामध्ये दमा म्हणजे अस्थमाची आजार 3 पट वाढलाय. म्हणजे पूर्वी जर एका माणसाला असायचा तर आता मागच्या 20 वर्षात 3 माणसांना असणार दम्याचा आजार. आणि आता अमेरिकेची लोकसंख्या आहे जवळपास 33 करोड. त्याच्यातल्या 3 करोड लोकांना दमा आहे किंवा अस्थमा आहे. हे सगळं असायचं कारण म्हणजे आत्ताचं वाढतं पोल्युशन किंवा प्रदूषण. त्याच्यानंतर असं होतं की आकडा अल्झायमर म्हणजे लक्षात न राहणं, विस्मृती येणं वय वाढल्यानंतर आजच्या काळात असं झालंय अल्जाइमर की बीमारी से पीड़ित 40 लाख लोगों का आंकड़ा बढ़कर अगली सदी तक 1 करोड़ 40 लाख होणार आहे. म्हणजे आतापर्यंत 40 लाख लोकांनाच अल्झायमर होता, तर आता तो 1.5 कोटीवर जाईल लवकरात लवकर. म्हणजे लक्षात न राहणं, टेन्शन, विस्मृतीसारखं. त्याच्यानंतर 25% कॉलेजची मुलं आता आपण आकडा बघतोय, ही मुलं जी आहेत ना, म्हणजे 35 वर्षापूर्वी असं होतं की त्याच्यातल्या 0.5% लोकांना पुढची पिढी जन्माला यायची नाही, म्हणजे विकनेस नपोषण काहीतरी व्हायचे. पण याच्या पुढच्या 25% मुलांना असं होणार आहे. ओके. म्हणजे त्यांना छोटी मुलं वर होतील की नाही सांगता येत नाही. एवढं केमिकल आणि प्रदूषण प्रचंड वाढत चाललेलं आहे. ऐसा क्या बदला हुआ जिससे सब हुआ, हे असं का घडलंय? तर त्याचं कारण आहे की मागच्या 50 वर्षांच्या काळामध्ये 75,000 प्रकारचे केमिकल मार्केटमध्ये आलेत. मग ते कॉस्मेटिकमध्ये असतील, फळभाज्यामध्ये असतील, खाण्यामध्ये असतील, पावडरमध्ये असतील, जेवणामध्ये असतील. आणि हे कोण सांगतंय? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी, गव्हर्नमेंटची संस्था आहे. 75,000 केमिकल मार्केटमध्ये आले. ते प्रिझर्वेटिव्हच्या रूपात असतील. ओके. कुठं काही असतील. आणि त्याच्यामुळे काय होतं, सीडीसी की चेतावणी आहे. पर्सनल केअर प्रॉडक्टचं एक सेंट्रल बोर्ड असतं. आपण कसं म्हणतो हे हिंदी पिक्चरला फिल्म सेन्सर बोर्ड असतं, तसं सीडीसी म्हणजे काय? सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल नॅशनल टॉक्सिकॉलॉजी प्रोग्राम. या प्रोग्रामच्या द्वारे सीडीसी कंट्रोल करतं की किती प्रकारे केमिकल असावं का नसावं. आणि पर्सनल केअर प्रॉडक्टमध्ये कृत्रिम आणि रासायनिक तत्व जी टाकली त्याच्यामुळं काय होऊ शकतं, तर कदाचित ज्या महिला आता भरपूर कॉस्मेटिक वापरतात त्यांच्या येणाऱ्या मुलांना जन्मदोष असू शकतो. मुलांच्यात मानसिक विकृती येऊ शकते. किंवा त्यांची स्वतःचीच वजनं वाढायला लागतील, वजनं प्रमाणाच्या बाहेर त्यांची वाढत जातील. किंवा त्यांच्या मुलांना कॅन्सर होऊ शकतो. किंवा त्यांना स्वतः त्या महिलेला यौन विकार गायनिक इश्यूजचे काही प्रॉब्लेम क्रिएट होतील. हे सगळं सीडीसी सांगते, म्हणजे आपल्या पदरचे मिनिंग आपण सांगत नाहीये. याच्यानंतर द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ, निऑश, हे पण काय सांगते? 2,983 प्रकारचे केमिकल पर्सनल केअर प्रॉडक्टमध्ये वापरले जातात. आणि त्याच्यातले 884 अत्यंत घातक केमिकल वापरले जात आहेत. त्याच्यामुळे काय होऊ शकतं? त्यातल्या 778 केमिकलमुळं ते जहर, विषारी तत्व आहेत. जैविक परिवर्तन म्हणजे आपण त्यांचं जेंडरमध्ये गडबड होऊ शकते. नंतर त्यांच्या स्किनमध्ये किंवा डोळ्यामध्ये जलन, आगा, त्वचेचे आजार होऊ शकतात. किंवा ट्यूमर तयार होऊ शकतात. किंवा कदाचित 218 प्रकारचे केमिकल जर बॉडीत जात राहिले तर त्यांना इन फ्युचर मुलंच होणार नाहीत मग त्यांच्या पिढीला. असे खतरनाक एक एक रिझल्ट आपल्यासमोर येत चाललेत. आणि त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये जे केमिकल असतात हे केमिकल टेस्ट करण्यासाठी एक रँडम सॅम्पल टेस्ट असते.
आणि एक लक्षात आलं की एनबीसी नावाची एक संस्था आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे का, की माणसांच्या बॉडीतलं रक्त चेक केलं, तर त्या रक्तामध्ये 55 प्रकारचे वेगवेगळे केमिकल निघाले. आता शेतकरी फवारण्या मारतोय, तुम्ही काय मशीन आहे दुधाचं इंजेक्शन देताय, ते कुठं जातं? रक्तातच जाणार ना. भाजीपाला मोठा मोठा खाताय काहीतरी, हे रक्तातच जाऊन बसते. त्याच्यामुळे 53 केमिकल तुमच्या बॉडीचे इन्सर्ट झाले, त्यांनी कॅन्सर होऊ शकतो. 62 प्रकारचे केमिकल जे तुमचं डोकं किंवा तुमची नर्वस सिस्टमला प्रॉब्लेम करू शकतं. आपण बघतो ना काय लोकांना अचानक ब्रेन ट्यूमर काय झालाय, किंवा लक्षात काय राहत नाही, डोकंच दुखायला लागलंय, हेडॅकच झालाय, मायग्रेन झालाय. हे याचा आजार केमिकल बॉडीमध्ये साठलंय. आणि 55 केमिकल जे जन्मदोष किंवा व्यंगाचे कारण बॉडीमध्ये येऊ शकतं. आणि याच्यामुळं जर मी असे केमिकल वारंवार वापरत गेलो, आता आपण काय पुणे मुंबई सोडत नाही, फॉरेनला राहायचं सोडत नाही, किंवा चांगलं चांगलं वापरायचं, खायचं प्यायचं, सेंट, परफ्यूम, फेशियल मसाज, बॉडी टोनअप सोडत नाही. त्याच्यामुळं पुढं जाऊन दीर्घकालीन क्रोनिक बिमारिया, कॅन्सर सुद्धा घडू शकतो. आणि हे अत्यंत डेंजर आहे आपल्या सगळ्यांच्या करता. हे कोण सांगतं? सेनेटर एडवर्ड केनेडी, हा स्वतः सायंटिस्ट आहे, तो सांगतो. आणि असं सांगितलं जातं, बीबीसी न्यूज हेल्थ, म्हणजे बीबीसीच्या न्यूज खोट्या नसतात. 6 जून 2013ची न्यूज आहे. काय न्यूज आहे? हाफ ऑफ यूके पॉप्युलेशन विल गेट कॅन्सर इन लाईफ टाईम. म्हणजे अमेरिकेतली अर्धी लोकसंख्याला जवळपास कॅन्सर होऊ शकतो मरणापर्यंत. म्हणजे अर्धी पिढी कॅन्सरने बर्बाद होईल, असं त्यांनी सांगितलंय. याच्यानंतर ह्या केमिकल कशामुळे होतं, की तुम्ही दैनंदिन जीवनात येणारं दररोजचं केमिकल जे आपण वापरत जातो, त्याच्यामुळं तुमच्या बॉडीतल्या पेशीमध्ये, टिश्यूमध्ये ते जमा होत राहतं. आणि जर हे उद्भवलं आणि जर त्यांनी कॅन्सर झाले, तर कुठला कुठला कॅन्सर होऊ शकतो? ओरतोंडाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, मानेचा कॅन्सर, पोटातल्या आतड्यांचा कॅन्सर. आणि असं म्हटलं जातं, 1 मिलियन न्यू कॅन्सर केसेस अ इयर. प्रत्येक वर्षी 10 लाख नवीन लोकांना जगात कॅन्सर होतो. 10 लाख नवीन आकडा काय छोटा नाही हा. आणि मग त्यांचा इलाज कसा केला जातो? त्यांचा इलाज करण्याच्या पद्धती, केमोथेरपी अँड हार्मोनल ड्रग थेरपी कॅन कॉस्ट एनिथिंग फ्रॉम 10,000 रुपयापासून 4 लाखापर्यंतची ट्रीटमेंट आहे केमोथेरपी घ्यायची, किंवा हार्मोनल ड्रग थेरपी. याच्यात काय केलं जातं? इंजेक्शन कुठले असतात बघा? हरसेप्टिन, 75,000 रुपयाला एक इंजेक्शनचा कोर्स आहे. असे 17 केमो घ्यावे लागतात. अव्हॅस्थिन नावाचं एक केमिकल आहे, 1 लाख रुपये पर सायकल. याच्यामध्ये 8 सायकल घ्याव्या लागतात, म्हणजे 8 लाख रुपये मोजा तुम्ही डायरेक्ट. इर्बिटक्स नावाचं एक 1 लाख रुपयाची पर सायकल आहे. याच्यात सुद्धा कमीत कमी 7 सायकल घ्याव्या लागतात, किंवा कदाचित जास्त पण सायकल घ्याव्या लागतात. हे जर आकडे मोजले तर 10 लाखाच्या वर पेशंट चालला. फक्त तुम्ही वापरता त्या चुकीच्या कॉस्मेटिकमुळं, परफ्यूममुळं, खाण्यापिण्यामुळं, बाहेरचं खाण्यामुळं, हॉटेलिंग करण्यामुळं आपला जीव तेवढा धोक्यात जाऊ शकतो. सावधान, फेअरनेस क्रीम लगाई हो जाएगी किडनी फेल. म्हणजे आपण गोरं व्हायसाठी ज्या क्रीमा वापरतो, त्यांनी आपली किडनी खराब होऊ शकते. आणि कॉस्मेटिक जर आपण वापरत भरपूर गेलो, तर महिलांचे पिरियडवरती त्याचा खूप मोठा असर पडतो. म्हणजे नॉर्मली असं समजलं जातं की मासिक धर्म त्यांचा 4 ते 5 वर्ष अगोदरच बंद पडतो. आणि त्याच्यामुळे त्यांना केमिकलचं ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे हाडं ठिसूळ होणं, हार्ट अटॅक येत राहणं, असे वेगवेगळे, किंवा गर्भाशय निष्क्रिय होणं, युट्रस खराब होणं, युट्रस फायब्रॉइड, असं त्यांना काही घडू शकतं. हे फक्त अतिरिक्त कॉस्मेटिक वापरण्यामुळं. त्याच्यामुळं सेहत के लिए खतरनाक आहे कॉस्मेटिक. कॉस्मेटिक का खतरनाक असतं? तर त्याच्यामध्ये असतो पारा, HG. पारा तुमच्या रक्तात मिसळला जातो तुमच्या त्वचेतनं गेल्यानंतर. आणि हा जर रक्तात मिसळला तर काय होतं फक्त माहितीये का? तुम्हाला वाटतं की तुम्ही जास्त गोऱ्या दिसाल, खूपसुरत दिसायला लागाल. पण असं म्हटलं जातं की WHO काय सांगतं, कि गोरा बनने का दावा करके बेची जाने वाली अलग अलग तरह की क्रीम, लोशन, साबुन, आई मेकअप, मस्कारा, अन्य सौंदर्य प्रसाधनों में पारा मौजूद होता है। ऐसे में अगर आप इन कॉस्मेटिक का इस्तेमाल करते हैं तो इससे आपकी किडनी खराब हो सकती है। आणि पाऱ्याच्या शिवाय त्याच्यामध्ये काय असतं अजून? स्टिरॉइड, हाइड्रोक्विनॉन एवं खतरनाक रसायन मौजूद होते, जिसके कारण तुमची त्वचा पातळ होते, तुमची त्वचा कमजोर होते, तुमची त्वचा ढिल्ली होते,
लूज पडायला लागते, सॅग व्हायला लागतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही गोरे झालाय, पण तुम्ही गोरे नसता, तुम्ही पिवळे पडलेले असता. एवढं सगळं तुमच्या बॉडीला, इव्हन तुम्हाला पिगमेंटेशन, कील, मोहाचे असं पण काय काय त्रास होऊ शकतो. किडनी पण खराब होऊ शकते. त्याच्यामुळं याच्यापासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कॉस्मेटिक इस्तेमाल महिलाओं के लिए खतरनाक. त्याच्यामुळं रजोनिवृत्ती लवकर येऊ शकते. हार्ट, तुम्हाला मी आता सांगितलं, दिल की बिमारी, हा प्रॉब्लेम घडू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं हे काय होतं, की जे तुम्ही हेअर डाय करता, ओके, बाल रंगने वाले उत्पाद, लेड से मस्तिष्क की तकलीफ बढ़ती है. त्याच्यात लीड असतं, त्याच्यामुळे डोकंदुखी वाढू शकते. लिप बाम, फेअरनेस क्रीम, मर्क्युरी की याददाश्त कमजोर होती, त्यामुळे त्यांच्या लक्षात राहणं पण कमी कमी व्हायला लागतं. पावडर और फाउंडेशन, क्रोमियम से फेफड़े संबंधी बीमारी का खतरा. म्हणजे तुम्ही पावडर वापरता, फाउंडेशन वापरता, त्यात क्रोमियम असतं आणि तुमच्या फुफ्फुसाला इजा पोचू शकते. आणि एवढंच नाही तर त्या महिला ज्या आता मुली आहेत, त्यानंतर त्याचे लग्न होणार आहेत, आणि त्यांना जर त्याच्यामुळे येणाऱ्या बाळांना प्रॉब्लेम येऊ शकतो. शैम्पू और बॉडी वॉश बच्चों को अधिक खुशबूदार कॉस्मेटिक उत्पाद न लगाए. तुमच्या लहानग्या मुलांना असे ज्याचा परफ्यूम तगडा आहे, शॅम्पू आहे, बॉडी वॉश असं लावायची गरज नाही. त्याच्यामुळं मुलांना एक्झिमा, डर्माटायटिस, त्वचेचे आजार, बेबी टॅल्क इसमें एस्टिंजेंट होत आहे. आणि त्याच्यामुळं हे तुमच्या बॉडीच्या आतमध्ये गेलं तर मुलांना निमोनिया सुद्धा होऊ शकतो. त्याच्यानंतर तुमच्या बेबी टूथपेस्ट तुम्ही जे लावता त्याच्यामध्ये फ्लोराईड खूप असतं, त्या मुलांना पण पचनाचे प्रॉब्लेम होऊ शकतात, कारण मुलांची त्वचा अत्यंत नाजूक असते. ओके, त्याच्यामुळे त्यांची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. लिपस्टिक लगाने से कॅन्सर हो सकता है. ओके. होय. त्याच्यामुळं हे सगळं माहिती ऐकून घ्या. आणि ही माहिती ऐकून आपण एकमेकांना सज्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. तर या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कोणी कुठं सांगत जात नाही. आणि याच्यामुळे हे जर त्रास वाढत गेले तर त्याचा महिलांना किंवा येणाऱ्या भावी पिढीला भरपूर त्याचा त्रास घडू शकतो. मग हे असंच जर त्रास होणार असेल तर त्याचं काय करायचं, समाधान काय आहे, या गोष्टीपासून छुटकारा काय आपल्याला. तर तुम्हाला तर छान दिसायचे, तुमचे केस तर चांगले वाढले पाहिजेत, तुमची त्वचा तर तजेलदार वाटायला पाहिजे. ह्याच्याकरता काय सोल्युशन आहे आपल्याकडं. तर त्याच्यासाठी एक समाधान खूप मोठं आहे. डॅन्टाडँग डीएक्सन गॅनो एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल. हे तुम्ही छान दिसायची काळजी घेईल, तुमच्या केसांची काळजी घेईल, तुमच्या त्वचेची काळजी घेईल, तुमच्या हाडांची काळजी घ्यायला लागेल, तुमचं वजन कंट्रोल ठेवायला लागेल. त्याच्यामुळे ही तेलाची बाटली प्रत्येक घरात दर महिन्याला पिऊन संपवायचे, पिऊन. ओके, सगळ्यात महत्वाचं हे डोक्याला लावायचं तर तेल आहेच आहे, अंगाला मसाज करायचं पण तेल आहे. आणि आपण ते इनटेक सुद्धा करू शकतो. द नॅचरल अँड पॉवरफुल कॉम्बिनेशन ऑफ डीएक्सन गॅनोड्रामा अँड ऑर्गॅनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल. कारण या जो कोकोनटचं तेल आहे, नारळाचं तेल आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गॅनोड्रामा सुद्धा ऍड केलेला आहे. त्याच्यामुळे हे 2 in 1 कॉम्बिनेशन मार्केटमध्ये कुठंही तुम्हाला उपलब्ध मिळणार नाही. याचा पहिला फायदा असा होतो, ज्यांच्या डोक्यात कोंडा भरपूर झालाय किंवा कोंडा भरपूर होत राहतो, आणि कोंडा भरपूर होण्यामुळे त्यांचे केस गळत राहतात, किंवा अजून आपण म्हणूया की ज्यांचे केस पटापट गळत आहेत, पहिले मला केस खूप मोठे होते, आता माझे केस खूप कमी झालेत, तर रूसी और बाल झेडने के उपचार में सहायक डिएक्सन ज्ञान एक्स्ट्रा वर्जिन कोकोनट ऑइल का, याच्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. त्याच्यामुळे केसांना तर तुम्ही दररोज वापराच. त्याच्यामुळे तुमच्या केसात कोंडा पण होणार नाही, आणि तुमचे केस झडायचे पण कमी कमी व्हायला लागतील, केस डोक्यावरती राहतील. ज्या लोकांना झुर्रिया येतात, सुरकुत्या पडायला लागतात, त्यांनी रोज रात्री झोपताना छानपैकी चेहरा स्वच्छ धुवा, टॉवेलने कोरडा करा, तेल थोडं हातावरती घ्या, चेहऱ्याला मस्तपैकी चोळा. ओके, हातापायला चोळा, आणि तसंच तुम्ही झोपला तरी छान हे प्राकृतिक मॉइश्चरायझर सारखं काम करायला लागेल. तुमची त्वचा कोमल ठेवायला लागेल. आणि थंडीमध्ये आता तुमची त्वचा तडकणार नाही, आणि तुमचं उतारवय दिसणार नाही, तुमची त्वचा छान सुबक डौलदार दिसायला लागेल. त्याच्यामुळे हे वापरा. आणि हे ऍक्च्युली जर तुम्हाला याचा एक फॉर्म्युला सांगितला, त्वचा का घरेलू मॉइश्चरायझर, घरच्या घरी बॉडी लोशन कसं बनवायचं, तर त्यांनी काय सांगितलं, 2 चमचे व्हर्जिन कोकोनट ऑइल, 1 चमचा मध, शहद, आणि 1 चमचा लिंबाचा रस.
ओके, लिंबू लिंबू आपण खातो ते लिंबू. हे जर तिन्ही एकत्र घेतलं, जर तुमची त्वचा अशी कोरडी पडली, फटफटीत झाली आहे, तर तुम्ही त्याच्या कोमट पाण्यामध्ये हे मस्तपैकी अंगाला लावा, नंतर ते कोमट पाण्याने धुवून टाका. हे जर तुम्ही असं केलं तर तुमची त्वचा इसप, खरूज, नायटा, इचिंग, कोड काय उठत चाललंय ना, त्या अंगाला काही येणार नाही. आणि तुमची त्वचा तजेलदार व्हायला मदत मिळायला लागेल. त्याच्यामुळे हे जर तुम्ही घेतलं तर तुमची त्वचा जी रुक्ष झाली आहे, तुमचे केस असे काहीतरी असे झिपरे वाटतात, आपण असं म्हणू, नुसतेच उडत आहेत, त्याच्यात काय असं मुलायम वाटत नाहीये, कडक वाटतात, बेजान त्वचा झाली आहे, सुरकुत्या अंगाला भरपूर येतात, काळे धब्बे पडतात, उन्हात फिरतात किंवा शेतात बायका भरपूर काम करतात आणि मग अंग काळं पडतं, चेहरा काळा पडतो, तर तुम्ही घरी आल्यावरती हा प्रयोग करा ना मस्तपैकी. तुमची त्वचा पण छान दिसायला लागेल. त्यामुळे तुम्ही हे नक्की करू शकता. त्याच्यानंतर अल्ट्रा व्हायलेट रेज, ज्यांना त्रास होतो किंवा थंडीमध्ये त्वचा तुमची अशी कडक व्हायला लागते, का पण ड्राय पडायला लागते, त्याच्या वेळेस तुम्ही समजा तुमच्या कोपरांना, हातापायांना, घोट्यांना, जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं की ते असं काहीतरी कडक झालंय, काळं पडायला लागलंय, खास सुटते त्याला, तर त्याच्यामध्ये मस्तपैकी कोकोनट ऑइल थोडंसं थोडंसं लिंबू टाकायचं आणि ते असं मस्तपैकी जिथं काळं पडत चाललंय तिथं धुवून टाकायचं. असं जर तुम्ही लावलं आणि सकाळी धुवून टाकलं आंघोळ करताना, तर तुमची त्वचा छान छान दिसायला लागेल. हे फायदा व्हायला लागेल. सनबर्न उपचार, ज्यांच्या त्वचेला उन्हाची ॲलर्जी आहे, ओके, असं मस्तपैकी तेल लावून लोक उन्हात बसतात बघा. गोव्याला कधी गेलाय का तुम्ही फिरायला? गोव्या विषुववृत्तावरती बघा. आणि याचा फायदा काय होतो माहितीये का? जर कोवळ्या उन्हात तुम्ही असं तेल लावून बसला तर व्हिटॅमिन डी तुम्हाला भरपूर मिळायला लागेल. व्हिटॅमिन डी ज्याच्या बॉडीमध्ये असतं त्याच्या बॉडीमध्ये कॅल्शियम चांगलं राहतं. ज्याच्या बॉडीमध्ये कॅल्शियम चांगलं राहतं त्याची हाडं चांगली राहतात. आणि मग त्यांना गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असलं काय होणार नाही. व्हिटॅमिन डी, कॅल्शियम हे कमी झालं की B12 कमी व्हायला लागतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडं एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, हे अंगाला सुद्धा तुम्ही लावत जा. गुडघे दुखीला सुद्धा चांगला चांगला त्याचा आराम पडायला लागेल. नंतर थंडीमध्ये तुम्ही हसतच नाही, कारण तुमचे ओठ फाटायला लागतात. ओके, तुमची स्किन ड्राय पडायला लागते. तुम्ही अंगच बाहेर काढत नाही स्वेटरमधनं. अशा वेळेस तुम्ही जर दररोज तेल लावत असाल झोपताना, तर सकाळी तुमचे ओठ पण फाटणार नाहीत आणि थंडीमध्ये तुमची त्वचा पण छान राहायला लागेल. यावर्षी थंडी मजबूत पडणार आहे, कारण पाऊस खूप चांगला झालाय. त्याच्यामुळे तुमच्या घरी व्हर्जिन कोकोनट ऑइल असायलाच पाहिजे. बाकीचं व्हॅसलिन, पेट्रोलियम जेली किती आणणार आणि कुठं कुठं लावणार? त्याच्या मस्तपैकी घ्यायचा, अर्धा लिटर तेल आहे, भरपूर वापरा, अंगाला लावून तुम्ही छान झोपू शकता. ज्या लोकांच्या कानात मळ झालाय किंवा कानात खडे झालेत, कानामध्ये वाजत राहतं, त्या लोकांना रोज रात्री झोपताना किंवा 2-4 दिवसातनं, आठवड्यातनं एक ड्रॉपर घ्या. मेडिकलमधनं 10-12 रुपयाला मिळतो. आणि न्यूट्रिवाल घ्यायचं, असं ड्रॉपरमध्ये कानात सोडायचं. या कानात 2 थेंब, त्या कानात 2 थेंब, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नागपुडीत, नाकात पण सोडू शकता, एवढं चांगलं आहे, डोळ्यात पण लावू शकता. कोकोनट ऑइल सारखं एवढं स्वच्छ आणि क्लीन आहे ना, त्याच्यामुळे कोकोनट ऑइल मात्र घरात वापरा, खूप फायदेशीर आहे. आणि ज्या लोकांना रात्री झोप चांगली लागत नाही, दिवसातनं किमान 3 चमचे, पोह्याचे चमचे, 3 चमचे तेल प्यायला सुरुवात करा. तुमची त्वचा तजेलदार व्हायला लागेल, झोप मस्त लागायला लागेल शांतपैकी. आणि जर तुम्ही छान झोप झाली तर सकाळी उठून तुमच्या अंगामध्ये एक वेगळी एनर्जी यायला लागते. त्याच्यामुळे झोप खूप महत्वाची आहे. बऱ्याच महिलांची झोप पूर्ण घडत नाही, होत नाही. तर किमान रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत चांगली झोप व्हायला लागेल, त्याच्याकरता 3 चमचे कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात करा. तुमच्या घरी लहान बाळ असेल तर त्याला डायपरमध्ये रॅशेस येतात. ओके, तुम्ही कुठल्या कुठल्या क्रीमा काहीतरी ट्राय करत राहतात किंवा तुम्ही पॅड वापरतात मुलांच्या करता, त्याच्यापेक्षा मग त्यांना त्रास होतो तिथं, तर तिथं कोकोनट ऑइलनी त्यांना तिथं छोटासा मसाज करा. ओके, लावा त्या ठिकाणी, त्यांना कुठले रॅशेस वगैरे काय येणार नाहीत. ज्या लोकांच्या अंगाची दुर्गंधी येते, आर्पिटमध्ये, काखेमध्ये, अंडर गार्मेंट्समध्ये, तिथं तुम्ही कोकोनट ऑइल दररोज अप्लाय करू शकता. तुमची दुर्गंधी ऑटोमॅटिक जायला लागेल. त्याच्यानंतर हे बघा, शिल्पा शेट्टी तुम्हाला समोर दिसतीये. हे काय करते? दररोज एक असं मस्तपैकी गाल भरून तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचं, 2-3 चमचे, आणि ऑइल पुलिंग पुलिंग करायचं खचून, खुळ वाजलं पाहिजे. असं भरपूर तुम्ही ऑइल पुलिंग जर करत राहिला तर तुमचे दात, हिरड्या मजबूत होतात. तुमचं सारखं तोंड येणार नाहीये आणि तुमचे दात सॉफ्ट राहतील आणि तुमच्या हिरडीतनं रक्त येणार नाहीत.
दुर्गंधी येणार नाही, पायरिया नाही, जिंजिवायटिस नावाचा आजार असतो, तो आजार कधी होणार नाहीये. त्याच्यामुळे हे करा, तुमचा चेहरा पण तजेलदार दिसायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, कोकोनट ऑइल पुलिंग जर तुम्ही दररोज करायला लागला तर तुमची पचन संस्था चांगली होते. कशावरनं होते? जेव्हा तुम्ही तोंडात पहिला घास टाकता तेव्हा तोंडात काय आलंय हे तुमच्या सलायवाच्या थ्रू ते पोटाला कळतं खाली, आणि मग तसा ज्यूस तयार करतं. अरे वर्ण वडापाव येतोय, अरे वर्ण कोबी येतोय, अरे वर्ण अंड येतंय, नॉनव्हेज येतंय. मग तशा प्रकारचं तुमचं अन्न खाली ब्रेकअप केलं जातं आणि नीट पचवायला मदत होते. पण जर तुमच्या तोंड ऑलरेडी काहीतरी जीभ चिकट आहे, घाणेरडी आहे, तर तुमच्या पोटाला काही कळतच नाही वर्ण काय येतंय ते. त्याच्यामुळे तुमचं अन्न नीट पचलं जात नाही. अशा लोकांच्या ढेऱ्या खूप मोठ्या असतात, वजनदार असतात लोक. कारण त्यांचं तोंड कधी स्वच्छ नसतं. गुटखा, पान, तंबाखू, सुपारी, तंबाखूच्या मिसऱ्या, काय काय करतात उद्योग. त्याच्यामुळे तुमची पोट सगळी बिघडून जातात. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ऑइल पुलिंग दररोज करायला सुरुवात करा. आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या हिरड्या दातामध्ये किंवा दाताच्या वरनं दातांचे तुकडे पडतात, आणि मग प्लेकमध्ये काहीतरी अडकाडकी अन्न पडायला लागतं, तिथं जिंजिवायटिस नावाचा आजार व्हायला लागतो, रक्त आळतं सगळं. ते अजिबात होणार नाही. त्याच्यासाठी हे सगळं तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यामुळे ऑइल पुलिंग फॉर मेंटेनिंग ओरल हायजीन, तुमचं तोंड चांगल्यात चांगलं राहण्याकरता, तोंडाचं निरोगी पण टिकण्यासाठी ऑइल पुलिंग अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्ही नेहमी नेहमी ट्राय करत चला. व्हॉट इज ऑइल पुलिंग अँड हाऊ डज इट वर्क? सगळ्यात महत्वाचं जे ऑइल पुलिंग आहे हे कसं काम करतं, तर ऑइल पुलिंग इन्व्हॉल्व स्विशिंग. म्हणजे तोंडात तेल घ्यायचंय तुम्हाला आणि ते तेल फिरवायचे तोंडामध्ये. 2 चमचे तेल दररोज जर तुम्ही तोंडात घेतलं आणि ते जर फिरवत गेला, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या तोंडात जे बॅक्टेरिया येतात खराब, तुमचे काही खाता पिता तुम्ही, कधी थंड खाता, कधी आईस्क्रीम खाता, कधी चिल्ड खाता, काही खात पित राहता, ह्याच्यातनं तुमच्या टाइप्स ऑफ बॅक्टेरिया इन युअर माउथ, while many of them are friendly, others are not. काही चांगले असतात, काही खराब पण असतात. तर तुमच्या बॅक्टेरियांचं नामोनिश्चित खराब असतील ते काढून टाकले जातील, चांगले ते तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक इन्सर्ट केले जातील. ऑइल पुलिंग विथ कोकोनट ऑइल कॅन ट्रान्सफॉर्म युअर डेंटल हेल्थ. त्यामुळे तुमच्या दाताचं आरोग्य चांगलं राहतं. तुमच्या तोंडाची दुर्गंधी अजिबात येणार नाही. हा हा, मस्तपैकी छान वाटायला लागेल. आणि मग त्याच्यामुळं तुमच्या तोंडातले खराब बॅक्टेरिया निघून जायला लागतील. समरी काय, सगळ्यात महत्वाचं तुमचं तोंडाचं आरोग्य चांगल्या चांगलं टिकवलं जाईल. त्यामुळं ऑइल पुलिंग करण्यामुळं कॅन रिड्यूस प्लेक अँड जिंजिवायटिस, हे 2 आजार तुमच्या हिरडीमध्ये जे येतात, आणि मग तुमच्या हिरडी ठणकायला लागते, दात ठणकायला लागतो, डोकं दुखायला लागतं, हे सगळं ऑइल पुलिंगमुळं टाळलं जाणार आहे. ऑइल पुलिंग दररोज करा, नुकसान काहीच नाही. याचा फायदा काय होईल? तुमचे दात पांढरे शुभ्र दिसायला लागतील, दाताचे कॅव्हिटी खराब होणार नाही, जिंजिव्हायटिस प्रिव्हेन्शन म्हणजे हिरड्या चांगल्या राहतील, तुमच्या तोंडाची दुर्गंधी निघून जाईल, तुमचे दात आणि हिरड्या मजबूत होतील. आणि जी लोक रेग्युलर ऑइल पुलिंग करतील, तुमच्या तोंडात एक जबडा आहे, तो खालीवर खालीवर बोलताना करतोय, जेवताना करतोय, ओके, काय पिताना करतोय, तो जबडा टिकला पाहिजे की नाही, नाहीतर जबडाच दुखायला लागेल तुमचा नंतर नंतर. त्याच्यामुळं उद्या होणारा तुमच्या डोकेदुखी, हँगओव्हर, त्वचेचे आजार, हे सगळं टाळलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, जे लोक ऑइल पुलिंग करतील, अंगाला भरपूर तेल लावतील, त्यांना पिंपल्स, सोरियासिस, एक्झिमा, खरूज, नायटा असलं कुठलाही आजार त्यांना अजिबात घडणार नाही. आणि कोण सांगतं? टॉप कार्डिओलॉजिस्ट ऑल फॉर कोकोनट ऑइल, हे आहे डॉक्टर B.M. हेगडे, पद्मभूषण त्यांना पुरस्कार दिलाय आपल्या भारत सरकारने. ते सांगतात कोकोनट ऑइल हे आईच्या दुधा एवढं पवित्र आहे. त्याच्यामुळं हे घेणं अत्यंत फायदेशीर आहे. कोकोनट ऑइल आयडियल फॅट नेक्स्ट ओनली टू मदर्स हे बघ मिल्क. हे बघ आपल्या बॉडीला जे हे बघ आवश्यक आणि चांगले हे बघ फॅट असतात हे आईच्या दुधानंतर फक्त आणि फक्त तुम्हाला कोकोनट ऑइलमध्ये मिळायला लागतील. त्यामुळे कोकोनट ऑइल हे प्रत्येकाने वापरलंच पाहिजे, खाल्लं पाहिजे, पिलं पाहिजे, अंगाला सुद्धा लावायला काही हरकत नाही. प्रोफेसर डॉक्टरेकडे काय सांगतात? ऑल इज वेल विथ कोकोनट ऑइल. जे कोकोनट ऑइल जर तुम्ही वापरलं तर त्याचा फायदा का व्हायला लागेल? द एमिनेंट प्रोफेसर सेड कोकोनट ऑइल कंटेन्स मोनोलॉरिक ऍसिड.
द सेम फॅटी ऍसिड आईच्या दुधात असतं ते असतं कोकोनट ऑइलमध्ये. 1930 सालापर्यंत अमेरिकेमध्ये ब्रेड सुद्धा कोकोनट ऑइलमध्ये बनवला जायचा. ब्रेड म्हणजे पाव. 1930 सालापर्यंत. पण कुणीतरी कोलेस्ट्रॉलचं भूत डोक्यात घातलं आणि कोकोनट ऑइल बंद केलं आणि ते गोड तेल पाम तेल मार्केटमध्ये आलं. त्याच्या अगोदर असं नव्हतं. म्हणजे प्रख्यात प्रोफेसरचं असं म्हणणं आहे, चांगल्या चांगल्या लोकांचं, की हे लोक सांगतात कोकोनट ऑइल आपल्या बॉडी करता अत्यंत चांगलं आहे. आईच्या दुधा एवढं पवित्र ते आहे. आणि जवळपास 6 नारळ, 6 नारळाचं ओलं खोबरं जेव्हा मिक्स करून त्याचं दूध केलं जातं, तेव्हा त्याच्यापासून 1 चमचा तेल निघतं दादांनो. एक नारळ तुम्ही घ्यायला गेला ओला नारळाचं पाणी प्यायला तर 40-50 रुपये मागतात तुम्हाला. 6 नारळापासून 1 चमचा होतो. तुमचा अर्धा लिटर आहे. क्वालिटी बघा ना, डिएक्शन काय काम करतंय ते. त्यामुळे नशीब की तुम्हाला चांगले चांगले प्रॉडक्ट खायला मिळत आहेत. बाजारात शोधून सापडत नाहीत असले प्रॉडक्ट. त्याच्यामुळं नारियल ते कोकोनट जर तुमच्या तोंडात गेलं तर तुमची लाळ चांगली तयार व्हायला लागते आणि कार्बोहायड्रेट म्हणजे तुम्हाला एनर्जेटिक वाटायला लागेल. याचा फायदा भरपूर मिळतो. त्याच्यामुळे माँ के दूध में पाए जाने वाला लॉरिक एसिड डीएक्सन गैनो ऑर्गेनिक वर्जिन कोकोनट ऑयल में काफी अच्छी मात्रा में पाया जाता है. त्यामुळे तुमच्या घरात लहान बाळ आलं असेल, त्याच्या अंगाला मसाज करण्यासाठी, दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचा मसाज करण्यासाठी तुम्हाला व्हर्जिन कोकोनट ऑइलच वापरायचं आहे. बाजारातलं काही घ्यायचं नाही. उठणं पण नाही पाहिजे आपल्याला. उठणं म्हणजे आपली 3 in 1 कॉफीची पावडर सगळ्यात महत्वाचं, आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल एक नंबर कार्यक्रम करते उठण्याचा. सगळ्यात महत्वाचं तुम्ही छान छान दिसायला लागाल. त्याच्यामुळे रिसर्च थिंग द्या कोविड-19 मध्ये सुद्धा व्हर्जिन कोकोनट ऑइलचा फायदा झालेला आहे. कारण अँटीव्हायरल आहे. त्याच्यामुळे क्लिनिकल ट्रायल्स पण त्याच्या झाल्यात. हे छान आहे, ते वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामुळं इन्फेक्शन कुठलंही अँटीव्हायरल अँटीफंगल बॉडीमध्ये राहतच नाही. ब्रेकिंग न्यूज आहे ती. तर हे वापरा, ह्याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. आणि एवढंच नाही तर आता त्यांनी काय सांगितलं, व्हायरसेस लाईक RNA नोवेल कोरोना व्हायरस, एव्हियन इन्फ्लुएन्झा, ओके, किंवा अँटीमायक्रोबायल पोटात जंत होतात, फंगल काहीतरी स्किनला उठायला लागतं, पोट दुखायला लागतं तुमचं, या सगळ्याकरता कोकोनट ऑइल एक नंबर आहे. त्याच्यामुळे आपल्या घरी ठेवा. ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये त्यांनी जे वापरलंय सर्रासपणे. आणि टॉप 10 इव्हिडन्स बेस्ड हेल्थ बेनिफिट्स ऑफ कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल इज वाईडली मार्केटेड ॲज अ सुपर फूड. हे दुसरं अन्न आहे. याच्यामध्ये चांगले चांगले फॅटी ऍसिड्स आहेत. त्याच्यामुळं सच ॲज बुस्टिंग फॅट लॉस, तुमचं जो अतिरिक्त वजन कमी करायला मदत व्हायला लागेल. तुमचं हृदय चांगलं काम करायला लागेल. तुमचा मेंदू चांगला काम करायला लागेल. त्याच्यामुळे कोकोनट ऑइल हे तुम्ही नियमितपणे दररोज दर महिन्याला खाल्लं पिल्लं वापरलं पाहिजे. ह्याच्यात फॅटी ॲसिड्स खूप चांगल्या प्रकारचे असतात. याच्यामुळं तुमच्या बॉडीतलं HDL वाढवलं जातं. सगळ्यात महत्वाचं. आणि मोस्ट डिरेक्टली डायटरी फॅट्स आर कॅटेगराइज्ड ॲज लॉंग चेन ट्रायग्लिसराइड्स, while coconut oil contains some medium chain triglyceride which are shorter fatty acid chain. हे आपल्या बॉडी करता भरपूर चांगलं असतं. त्याच्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये वाढवलं जातं. एनकरेजेस फॅट बर्निंग. त्यामुळे तुमचे जर वजनदार तुम्ही असाल, तुमचे वजन जर खूप वाढले असतील, ओबेसिटी इज वन ऑफ द बिगेस्ट हेल्थ कंडिशन अफेक्टिंग द वेस्टर्न वर्ल्ड टुडे. बाहेरच्या फॉरेन कंट्रीमध्ये आजकाल वजन कायचे काय वाढत चाललीत. आणि हा उद्याचा जीव घेणा आजार आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, जर त्या लोकांनी नियमितपणे, while some people think obesity is just a matter of how many calories someone eats, and a source of those calories is important too. Different foods affect your body and hormones in different. तुम्ही नको नको ते खायला जाता, हॉटेलवरती खाताय, हे मटण खा, ते मासे खा, ते वेगळं काहीतरी खा. याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न गेल्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये खराब हार्मोन पण तयार होऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं, मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स इन कोकोनट ऑइल कॅन इन्क्रीज द नंबर ऑफ कॅलरीज युअर बॉडी बर्न्स. त्याच्यामुळे एक्सेस वेट बर्न करण्याकरता तुम्हाला कोकोनट ऑइल चांगल्यात चांगलं मदत करायला लागेल.
तुमची भूक जी वारंवार लागते, खाऊ वाटते, ती भूक कमी करण्यासाठी सुद्धा मिडियम चेन ट्रायग्लिसराईड हे चांगल्यात चांगलं तुम्हाला कोकोनट ऑइल फायदेशीर आहे. गुड कोलेस्ट्रॉल चांगल्यात चांगलं बॉडीमध्ये वाढवतं. फॅटी ॲसिड्स बॉडीमध्ये चांगले ठेवतं. फॅसी ॲसिड्स चांगले असतील तरच पुरुषांच्या मध्ये वीर्य, महिलांच्या मध्ये ओहम चांगलं तयार होतं. आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्यामुळे तुम्ही खाताय ते स्निग्ध पदार्थ चांगल्या दर्जाचे असायला पाहिजे. आणि तो दर्जा टिकवायचं काम करेल कोकोनट ऑइल. त्याच्यामुळं तुम्हाला म्हातारपणी जाऊन अल्झायमर, स्मृतिभ्रंश आजार होणार नाही. पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा मारणार नाही. तुमचा मेंदू चांगल्यात चांगला राहायला लागेल. त्याच्यामुळं कोकोनट ऑइलचे काय काय फायदे आहेत समरी सांगितली तर तुम्हाला. कोकोनट ऑइलमुळं तुमच्या डोक्यात जर दररोज मसाज केला तर तुमचे केस भरपूर वाढतील, बाल घने और लंबे हो जाएंगे. दुसरी गोष्ट, तुमच्या अंगाला, चेहऱ्यावरती अंगाला मसाज केला तर तुमची त्वचा कोमल मुलायम राहील. त्याच्यानंतर कोकोनट ऑइल जर तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूला लावलं तर डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं अजिबात येणार नाही. नंतर चेहऱ्याला हातापायाला जर लावलं तर त्वचेला सुरकुत्या पडणार नाहीत. आणि ज्यांची त्वचा कोरडी झाली, रोखी झाली, कोंडा झालाय, त्यांनी कोकोनट ऑइल आणि थोडंसं लिंबू आणि थोडंसं मध असं जर मिक्स केलं तर तुमचा रुखा पण त्वचेचा कोरडेपणा निघून जायला लागेल. त्याच्यामुळं हे सगळे फायदे तुम्हाला यातनं नक्की मिळायला लागतील. आणि मग सगळ्यात महत्वाचं, लास्ट बट नॉट द लिस्ट, कोकोनट ऑइल आणि आपला ऋषी गॅनो टी. ऋषी गॅनो टी मध्ये पण टाकून घेऊ शकता, स्पायसी टी मध्ये पण घेऊ शकता. हे जर तुम्ही घेतलं, इन्स्टंट एनर्जी तुम्हाला मिळायला लागेल. तुमचं पोट चांगलं साफ व्हायला लागेल. तुमची पचन संस्था चांगली व्हायला लागेल. ऑटो इम्युन सिस्टम, ऑटो इम्युनिटी म्हणजे उद्या जाऊन संधिवात, डोकं दुखायला लागली, त्याला पायाने चालताच येत नाही, लक्षातच राहत नाही, असलं ऑटोइम्युन डिसऑर्डर होणं, फॅटी लिव्हर, असं काय उद्योग वाढणार नाही. आणि तुमचं हृदय चांगल्या चांगलं राहायला मदत करायला लागेल. त्याच्यामुळे छोटी बॉटल आहे 700 रुपयाला, मोठी बॉटल 1050 रुपयाला आहे. MRPDP मध्ये ते मिळू शकतं मस्तपैकी. खा प्या वापरा. दिवाळीमध्ये तेलाने आंघोळ करा, मस्तपैकी अंगाला लावा. आणि लोकांना सांगा, जे PVSC बघा किती मजबूत आहेत. 245 PV आहेत फक्त 840 रुपयाला. त्यामुळे PVSCची कॅटेगरी पण खूप चांगली झालेली आहे. थँक्यू.